मान्यवर व्यासपीठ मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या गावातल्या सर्व माता भगिनी आणि इतर ज्येष्ठ नागरिक यांच्यातर्फे इथं आलेल्या सर्व लोकांचं मी स्वागत करते। आपण या ठिकाणी दारूबंदीचा निर्णय करण्याचा ठरवलेला आहे, तर आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन या दारूबंदीचा 30 तारखेला ठराव मंजूर करण्यासाठी आपण नंदुरबार येथे गेलेलो होतो। त्यामागे सर्व महिला आलेल्या आणि आपल्या गावातले तरुण नागरिक, तरुण मुलं सगळे आम्ही असं सगळे गेलेलो होतो। आम्हाला सरांनी तिथल्या आश्वासन दिले, त्याप्रमाणे आपण हे आयोजन केलेलं आहे। एकच म्हणायचं आहे, आपण जे आता दारूबंदीसाठी पाऊल उचललेलं आहे ते पाऊल मागे येता कामा नये। आणि विशेष म्हणजे या गावामध्ये जिथून दारू येते, म्हणजे जे अवैध धंदे वगैरे जे आहेत त्या गावातले, विशेष म्हणजे ढाबा म्हटलो आपण, तर ढाब्याच्या आडमध्ये या ठिकाणी जशी खानावळ चालते, जिथं मटण मांस मच्छी, त्या ठिकाणी दारू ही येतेच, कुठल्याही कारणाने येते ती। आणि किरकोळ जे ते फक्त हातावर पोट भरणारे, म्हणजे जे आपले आदिवासी बांधव कोणी असतील तर ते किरकोळ आहेत। तर ढाबेवाल्यांच्या मध्ये त्यांना असं वाटतं तर आम्ही काही वाईट करत नाही वगैरे वगैरे। तर फक्त आमच्या महिलांना एकच म्हणायचंय, तर आम्हाला ढाबा हा नको पाहिजे। विशेष म्हणजे ढाब्याच्या नावाखाली तिथे इतर धंदे वगैरे जे चालतात, धंदे म्हटले नाही जाणार, पण हे अवैध म्हटले जाणारे जे बेकायदेशीर जे चालणारे जे धंदे आहेत, जसे आपल्या गावातले पत्ते, सट्टा, मटका, तिथली पुतली, ही तिथली पुतली इतकी वाईट आहे तर छोट्या छोट्या मुलांना व्यसन लावतो। आज या तिथली पुतलीसाठी लहान लहान मुलं आई बापाकडून 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये याप्रमाणे खाण्यासाठी मागतात, पण तीच मुलं संध्याकाळी व्हिडिओच्या जवळ तिथे जाऊन तिथली पुतली खेळतात, जे पोटात न टाकतात तिथली पुतलीच्या पोटामध्ये टाकून देतात, बरोबर। आणि हा पत्ते वगैरे म्हटलं जातं, तर पत्त्याचं पण तेच आहे। आज 70 रुपये मजुरी करून जाणारी स्त्री, शेतामध्ये राबणारी स्त्री, संध्याकाळी घरी जाऊन आपला पिद्दळ नवरा जो असतो, माझा का असेल त्याचे बदल वाद नाही, पण माझ्या नवऱ्याने सोडली। एक म्हणायचंय मला, एकच म्हणायचंय, आज स्त्रिया शेतामध्ये 70 रुपये मजुरी करून जातात आणि विशेष म्हणजे संध्याकाळी नवरा कसा असतो प्रत्येक स्त्रीला सांगायची काही गरज नाहीये, बरोबर। तर मला एकच म्हणायचंय, स्त्रियांनी अशा रीतीने जागरूक व्हा, लोक बोलतील त्याच्या अगोदर आपणच आपल्या घरामध्ये आपल्या माणसाला आपण सरळ करायचं। लोकांनी आपल्या नवऱ्याकडे बोट दाखवायला नको पाहिजे। आपल्या नवऱ्याला आपण सरळ केलं, आपण आपलं घर सरळ होईल, घर सरळ झालं म्हणजे गाव सरळ होईल, आणि गाव सरळ झालं म्हणजे पुढे सर्व सरळ होईल। एकच म्हणायचं मला अजून, जशी आपण आपल्या गावामध्ये दारूबंदीसाठी जी योजना चालू केलेली आहे, तशी आपल्या गावामध्ये जी येणारी दारू आहे त्या दारूवरही आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे। बाकी काही सांगायचं नाहीये महिलांनी। आता जे अगोदर मुळमुळा स्वभाव जो होता, मुळमुळा स्वभाव, तर आता झाशीच्या राणीप्रमाणे आता त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे, एवढंच म्हणायचं। कारण की आज दारूमुळं आज कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। असे संसार उद्ध्वस्त झाले तर आपल्या गावातल्या 2-3 घटना अशा झालेल्या आहेत, तर तरुण तरुण मुलं या दारूच्या पायरी काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये औषध पाणी वगैरे टाकून पिऊन घेतात, नाही ते झाले जातात, पण त्यांच्या मागे ज्याचा परिवार आहे, मुलं आहेत, छोटे छोटे बाळ आहे, त्या बाळाचा ते काही विचार करत नाही, ते तर मरूनही जातात आणि मारूनही जातात। बस आता जे सांगितलं असं चुकलं वागलं असेल ते या सून बेटीला तुम्ही माफ करा, एवढंच माझं म्हणणं। आपण अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच आता आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक